मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण करणार आहे पॉडकास्ट। तर आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे भयंकर स्टोरीज। तर तुम्ही पण बघा, तुम्हाला पण आवडेल पॉडकास्ट। तर ही बुद्धाबाई कोण आल्या सांगा तुम्ही? आपलाच मित्र आहे, टेन्शन घेऊ नका। तर आता आपण माझा पहिला अनुभव सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला आवडला का नाही हे बघा। अरे हे बघा, हे वासाड तोंडाचं आहे, काय नाही, टेन्शन घेऊ नका, अनुभव मित्र आहे आपला। तर मी एक गोष्ट सांगतो, माझ्या मित्राने सांगितलेली। तो आहे ना गावाला गेलेला, गावाला। तर तो त्याचा मित्र बोलला की बारकाच होता तो, पण तो बोलला की आपण जाऊ रात्री 12 वाजता पप्पांना घेऊन खेकडी पकडायला गेलो। आणि तिथं तो गेला आणि मध्ये तिथे आहे ना एक प्रेम आणि प्रेमिका होती आणि त्यांचं तिथं प्रेम करत होते आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला। तर मित्रांनो, तिथं मृत्यू झाला आणि त्यांची आत्मा आता तिथं भटकत होती आणि ती त्याच रस्त्याने जात होती। तर तुम्ही विचार करा, तो ना त्याची गाडी तिथंच बंद पडली आणि त्याचा विचार बघा तुम्ही काय झाला असेल। आणि त्याच्या लक्षात आलं की मी सांगितलेलं तो लोखंडावरून उतरू नकोस, तिथं भूत येत नाही। आणि त्याने आग पण पेटवली तिथे। तर भूताच्या आगीच्या जवळ भूत येत नाहीत म्हणून त्याने आग पेटवली आणि जशी ती गाडी सुरू झाली ना, तो त्याच्या घरी गेला मित्राच्या। तर आहे ना तिथे आहे ना तिथे त्याला दिसलं की कुणाची तरी आग जळते। त्याला वाटलं की तिथंच असेल निशाणा। तर तो तिकडं गेला, त्याला वाटलं की तिकडं चकवामध्ये फसलेला अख्खा चकव्यामध्ये। तर मित्रांनो बघा त्याचा काय हाल झाला असेल। तर नंतर तो गेलेला त्याच्या घरी। तर त्याच्या घरी कोणच नाही, सुनसान सगळं मित्रांनो बघा। आणि नंतर इतकं भयंकर झालं ना, म्हणून आपण यूट्यूब चॅनलचं नाव भयंकर स्टोरीज ठेवले। तर बघा कशी गोष्ट आवडली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आता आपल्या मित्राला विचारू, कुठली तुला स्टोरी माहीत आहे का? तुम्हाला ती गोष्ट सांगितली, आवडली का सांगा। तर आपला मित्र गेलेला आहे, समजलंच असेल। आला बघा माझा मित्र, आला कसा आला कान में आली, होठ में आली, ई। तर हे बघा, अनमोल तुझी गोष्ट सांगे, त्याला फेस दाखवायचा नाही, लय हरामी। आम्ही एकदा खेकडे पकडायला आमच्या इथल्या वड्यात गेलो होतो। तिथे आम्ही पुढे जाताना एक वडाचं झाड लागतं। ते वडाचे झाड आम्ही क्रॉस केले, तशी आमची बॅटरी बंद पडली। 2 पावले पुढे चाललो आणि माझ्या भावाने डायरेक्ट टॉर्च चालू केली आणि बघतो तर काय समोर डायरेक्ट विहीर होती। मग परत आम्ही तिथून पुढे गेलो, तर आम्ही दुसऱ्या वाड्यात पोचलो आणि आम्ही तिथं आम्हाला तिथं खेकडे भेटली। मग परत आम्ही बोललो बास झाला घरी, 12 वाजलेले रात्रीच्या। आणि मग परत सगळे खेकडे घरी गेलो आणि जसं आम्ही पाटीत जायला गेलो तर बघतोय तर काय पाटीत एक बी खेकडं नव्हतं, नुकती मोठी दगडे। विचार करा मित्रांनो, इतकी हॉरर गोष्ट घडली बघा। मित्रांनो कशी गोष्ट वाटली सांगा तुम्ही। आता मी माझी गोष्ट सांगणार, मित्रांनी सांगितलं मला, खोटे का नाही तुम्हीच सांगा। तर एक ऑस्ट्रेलियातला माणूस आहे आणि त्यानं खूप गुन्हेगारी केली होती। गुन्हेगारी म्हणजे आपली इथं डायरेक्ट तोडतोड आपण पण करतो, यो पण करतो, मी पण करतो। तर काय नाही एवढं। तर तो जात होता पुढे गेला, पाटणा पोलीस आले आणि ना नंतर ना त्याला धरला आणि जेलमध्ये नेलं। तर त्याची आहे ना फाशी होती बघा, हे त्याची फाशी होती। तर आहे ना त्या पोलीसवाल्यांनी बोलले की तुझी लास्टची इच्छा काय? तो बोलला की 5 स्टार हॉटेलमध्ये मला जेवण करायचे। तर हे ना 5 स्टार हॉटेलमध्ये ना जेवण करायचे। तर मित्रांनो बघा, 5 स्टार हॉटेल आपल्याला भेटतं काय? आपण पण खाऊ, तुम्हाला पण शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आहे ना तो ऑस्ट्रेलियामध्ये 5 स्टारमध्ये गेला, त्याची लास्टची इच्छा ती होती। आणि तो एका खुर्चीवर बसला, खुर्चीवर त्याने बघितलं काय बघितलं असं, त्याला ती खुर्ची खूप आवडली, इतकी आवडली ना, तो बोलले की मला ह्याच्यावर बसून फाशी घ्यायची। तर विचार मित्रांनो बघा, आणि जर त्या खुर्चीवर आता जर कोण बसला ना, माणूस मरतो डायरेक्ट तिथे बघा तुम्ही। आणि ना ती आता खुर्ची आहे ना म्युझियममध्ये। तर मित्रांनो कशी गोष्ट वाटते सांगा तुम्ही, खरं सांगा, मी सारखे का बोलते। आणि आपला हा पहिला व्हिडिओ आहे, पहिला फेमस झालाच पाहिजे। कशी वाटली गोष्ट सांगा। तर आणि मला तर एक गोष्ट सांगणार आहे, आम्ही एकदा 5 स्टार हॉटेलमध्ये गेलेलो
फाय स्टार हॉटेलमध्ये गेलेलो आणि तिथे ना म्हणजे थिएटर होतं आणि त्या थिएटरमध्ये डान्स शो चाललेला. म्हणजे तुम्ही समजू शकता डान्स शो चाललेला आणि त्या डान्स शोमध्ये ना एका पोराने खूप सारे तीन क्वालिटी परफ्यूम मारलेले. परफ्यूम म्हणजे सेंट सांगायचं त्याला. सेंट्स मारलेले आणि त्याने इतके सेंट्स मारलेले की त्या म्हणजे अख्ख्या स्टेजवर त्या सेंटचा वास होत होता. मग परत त्याने इतका सेंट मारलेला आणि तो ना एकदम मध्येच थांबला. सगळी डान्स करत आहेत आणि ती काय माहिती आहे का थांबला. मित्रांनो, कारण ना भूताला ना सेंट इतका आवडतो ना, तो डायरेक्ट त्याच्या अंगात हे घुसू शकतो. तशाच प्रकारे झालं. हा, हे बरोबर अच्छी बात अच्छी बात आहे. आणि मग परत तो असं आकडे आले करायला लागला आणि तिथे म्हणजे मुस्लिम माणूस होता. त्यानं त्या कानात विंकरे मारल्या आणि मग परत सरळ झाला. तुझे डोळे बिळे सगळे काळे झाले. मग तुम्ही समजू शकता त्या ठिकाणी काय झालं असेल. तर मित्रांनो, तिने अनमोलच्या समोर घातलेली आहे. आम्ही दोघं गेलेलो छावा पिक्चर बघायला. मित्रांनो बघा, अशा प्रकारे झालेलं आहे. विचार करू शकता नाही तुम्ही. तर कशी वाटली गोष्ट, आवडली का? तर मित्रांनो, कशी गोष्ट वाटली तर माझा काका आहे ना आरे कॉलनीतनं जात होता. ती आरे कॉलनी इतकी हॉन्टेड आहे ना, तुम्हाला पण माहिती आहे, अनमोल माहिती आहे ना. खाली बघा भूतच आहे. तरी नंतर मलाच भीती वाटते हे ना अंगावर घेतलं ते. तर मित्रांनो बघा तुम्ही आता मी सांगतोय ती गोष्ट खूप आवडेल तुम्हाला. तर हे ना तो जात होता काका ते या रस्त्यानं. तर मित्रांनो जात होता आणि तिथे ना ते गाडी जसं या कॉलनीत घुसला ना, गाडीवरती इतकी जड वाटायला लागली ना, खूप जड वाटायला लागली ती गाडी. तर मित्रांनो जड वाटायला लागली आणि गाडी तिथं बंद पडली. तर आगीजवळ भूत येत नाही, मला पण माहिती. मी मग असेच सांगितलं, आगीजवळ भूत येत नाही. त्यानं पटकन लायटर जळवला, इतकं जळवलं 5 तास सकाळपर्यंत 9 वाजेपर्यंत तो तिथं थांबलेला, झोपलाही नाही. सगळीकडं रडण्याचा किंचाळण्याचा आवाज येत होता. विचार करा किती फाटल्याचं. आणि तो जसं पुढे गेला ना घरात, अंगात भूत आलं त्याच्या. विचार करा मित्रांनो, इथे हॉन्टेड असं. तर मित्रांनो सांगा कशी गोष्ट वाटली. मित्रांनो बघू शकता गोष्ट कशी वाटली. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.